नमस्कार. सह्याद्री समाचारच्या पॉडकास्टवर आज आपण पाथरी सेलू विधानसभाचे माजी आमदार श्री हरिभाऊ काका लहाने यांच्याकडे आज आपण पॉडकास्टसाठी आलेलो आहेत. हरिभाऊ काका लहाने म्हणजे पाथरी आणि सेलू या विधानसभाचे मुलूक मैदानी तोप म्हणून ज्यांनी महाराष्ट्र गाजवला, शिवसेनेला एक नवी ओळख त्यांनी मराठवाड्यामध्ये निर्माण करून दिली. आज आपण विशेष त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या मुलाखतीसाठी आलेलो आहे. तर आपण आज जाणून घेऊया त्यांच्या जीवन प्रवास, कसे त्यांनी सुरुवात केली राजकीय क्षेत्रामध्ये, कसं त्यांना अनुभव आले, कसं बालपण गेलं, कसे त्यांच्यावर गोष्टीचे संकट आले आणि त्याच्यातून ते मात देऊन पूर्ण आज तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे. तर आपण त्यांना घेऊ. नमस्कार काका. आज सह्याद्री समाचार वाहिनीच्या पॉडकास्टवर आपलं स्वागत आहे. काका, आता बोलायचं म्हणजे सुरुवात तुमची करायची म्हटलं तर बालपण कसं गेलं, काय आपण सांगाल त्याच्यावर? बालपण माझं खरं म्हणजे गावामध्ये गेलं. मूळ गाव माझं आहे बोरगाव आणि लहानपणापासूनच मला संघटन करण्याचं जे कौशल्य मला मिळालं, तर खरं म्हणजे मी शाळेत असताना मग खेळ खेळत असताना गावातले सोंगड्यासोबत घ्यायची आणि त्यांच्यासोबत जाऊन एक स्वतः लिडरशिप करायची आणि मग कबड्डीच्या माध्यमातून असो, खो खोच्या माध्यमातून असो, मला सातत्याने लीड करायचा मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. काका, आपल्या बालपणावर आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडला? खरं म्हणजे मी ज्यावेळेस 78-79 विषय 1978ला ज्यावेळेस मी कॉलेज जीवनामध्ये होतो आणि सर्वप्रथम मला जे अनुभव आला राजकीयचा, तर तो म्हणजे नामांतराच्या शरद पवारांनी त्यावेळेस नामांतर केलं होतं, मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर. तर त्यावेळेस आम्ही विद्यार्थी जीवनामध्ये आंदोलनं केली. खूप आंदोलन संघर्ष करीत असताना मला एक प्रसंग असा आठवतो की ज्यावेळेस आम्ही डेलिगेशन, विद्यार्थीचं डेलिगेशन शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी बोलवलं होतं मुंबईला, आणि ज्यावेळेस मंत्रालयामध्ये मीटिंग चालू असताना काही दलित पॅंथरच्या लोकांनी आमच्यावर अटॅक केला की तुम्ही का विरोध करता नामांतराला. खरं म्हणजे त्यावेळेस आमच्या विद्यार्थी जीवनामध्ये आम्हाला वाटतं नामांतरापेक्षा मराठवाडा विद्यापीठ हेच नाव योग्य आहे असं वाटत असताना आम्ही डेलिगेशन शरद पवारकडे गेलो मुख्यमंत्री असताना, आणि आमच्यावर अटॅक झाला. दलित पॅंथरच्या लोकांनी अटॅक केला की तुम्ही नामांतराला विरोध करू नका. पण शेवटी आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण झालं. आम्हाला मुंबई बाहेर पडणं मुश्किल झालं होतं. तेव्हाच तिथला एक स्थानिक कार्यकर्ता आम्हाला भेटला. त्यांनी सांगितलं की तुम्ही बाळासाहेब ठाकरे नावाची व्यक्ती आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि तो प्रसंग मला आठवतो. बाळासाहेब ठाकरे आमच्या लीडर जे होते आमचे विद्यार्थी संघटनेचे, त्यांनी संपर्क साधला आणि त्यांच्या संरक्षणामध्ये त्यांनी आम्हाला नाशिकपर्यंत आणून सोडलं. म्हणजे हा प्रसंग फार मोठा त्यावेळेस मुंबईवरनं. मग त्यावेळेस एक व्यक्तिमत्व आमच्या मनात बसलं की बाबा बाळासाहेब ठाकरे, त्यावेळेस नाव ऐकलं होतं 78ला. तो प्रसंग मला चांगला आठवतो. काका, आता शिक्षण घेत असताना आपण समजा राजकारणात येण्याची संधी कुठून मिळाली, म्हणजे आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली? ते सांगितलं ना की बाळासाहेब ठाकरेचे विचार त्यावेळेस माझ्या मनात भिनले होते. आणि योगायोगाने 85-86 मध्ये शिवसेना ही मराठवाड्यामध्ये आली. मराठवाड्यात आले असताना आम्ही गावामध्ये शाखा उघडली. 86ला मी गावाचा एक शाखा प्रमुख झालो. म्हणजे अंगातच एक भिनलं होतं. राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारण भिनलं होतं आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणं हे पहिल्यापासून मला ते आवडत होतं, अन्यायाच्या विरुद्ध लढणं. म्हणून त्यावेळेस मग आम्ही ज्यावेळेस विचार मराठवाड्यापर्यंत आले बाळासाहेबांचे, तर ते आम्ही शाखेच्या माध्यमातून गावात शाखा ओपन केली. मग प्रत्येक गावामध्ये शाखेला आम्ही इतर गावामध्ये उघडत असताना त्यांच्यामध्ये सामील झालो. आणि झाल्यानंतर माननीय दिवाकर रावतेच्या कृपेने मला तालुका प्रमुख त्यावेळेस त्यांनी एक 6 महिन्याच्या पिरियडमध्ये मला तालुका प्रमुख म्हणून पद मिळालं. म्हणजे शालेय जीवनातूनच तुमच्या शिवसेनेसोबत नाळ जुळल्या गेली सर? नक्कीच. आता जसं की तुम्ही सांगितलं की शाखा ओपन केल्या, हे केला, जसं आता शाखा ओपन केल्या म्हणजे तुम्ही राजकारणात आलात. राजकारणात आल्यापासून काका कोणकोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागलं तुम्हाला? त्यावेळेस शाखा उघडत असताना खरं म्हणजे एवढा दबाव होता. काँग्रेसचं सरकार होतं
आणि आम्ही तर कुठल्या उद्देशाने नव्हतो उतरलो, फक्त एक अन्याय, शेतकऱ्यावर अन्याय होणारा अन्याय, इतर समाजावर होणारा अन्याय हे डोक्यात भिनलं होतं. आणि त्यामुळं काय झालं की शाखा उघडत असताना आम्हाला अनेक ठिकाणी पोलिसांनी अडवलं. आम्ही शाखा ज्या गावामध्ये गेलो त्या गावामध्ये 10, 20, 25 पोलीस असायचे. म्हणजे एवढा प्रचंड दबाव त्या काळात होता. म्हणजे लोक सुद्धा बाहेर पडत नव्हते. आम्ही गावात जायचो, वट्यावर बसायचो, वट्यावर बसून मग 2-4 लोकांशी गप्पा मारायचो. असं करीत 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 मग गावामध्ये भरपूर शाखा उघडल्या, बरेच तालुक्यामध्ये शाखा उघडल्या, लोक मग बाहेर यायला लागली. एक आंदोलन आठवते मला शेतकरी संघटनेचं. एक कापसाला त्यांनी त्यावेळेस 50 रुपये भाव वाढवून मागितला होता शेतकरी संघटनेने. आणि आम्ही शिवसैनिक होतो, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. तालुक्याच्या लेवलला म्हणा, जिल्ह्याच्या लेवलला म्हणा, आम्ही पाठिंबा दिला. नंतर गोळीबार झाला, 2 शेतकरी मेले, पण काँग्रेस सरकारने 50 रुपये सुद्धा वाढून दिले नाही. हे दुर्दैव त्यावेळेस लक्षात आलं. आणि मग आमचे विचार, संघटनेचे विचार त्यांनाही पटायला लागलं किंवा शिवसेना आपल्या बाजूने आहे, शिवसेनेचे एक वेगळे विचार आहेत. जरी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती पुढे आलो, पण शेवटी समाजाची नाळ आम्हाला बांधलेलीच होती. एवढा काँग्रेसच्या दबावाच्या राजकारणामध्ये नेमका मग असा कोणता टर्निंग पॉईंट तुम्हाला मिळाला की तिथून तुमची सुरुवात जास्त अजून जोरानं झाली? आम्हाला आमचे जिल्हा प्रमुख होते शेट्टे म्हणून, दामोदर शेट्टे. तर त्यांना प्रथम मोका लागलेला ताडा ज्याला म्हणतो, ताडा जी केस निघाली ती प्रथम आमच्या जिल्हा प्रमुखाला लागली होती. मग त्यावेळेला आम्ही थोडं रस्त्यावर उतरू असं कदाचित पोलिसला वाटलं असेल की मी तालुका प्रमुख आहे, बऱ्याच संघटना शाखा उघडल्या होत्या आणि त्यांना वाटलं असेल की हे काही मुलं धिंगाणा करू शकतील. म्हणून त्याने आम्हाला काय केलं, रातोरात उचललं आणि आम्हाला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्यानंतर अनेक गावची मुलं त्या माझ्यासोबत होती. त्यामुळे आमच्या विचार जास्तच मग आम्ही पेटून उठलो. काही कारण नसताना त्याने आम्हाला जेलमध्ये टाकलं, 8-8 दिवस जेलमध्ये ठेवलं. आम्ही निर्भीड झालो, आमच्या मनात भीतीच निघून गेली. काका, शिवसेनेसाठी जेवढं आपण केलं, आता हा तर समजा तालुका लेवलचा प्रश्न, पण आता तिथून तुमची एक आमदारकीला म्हणजे निवड होणं, ह्याचा काय प्रसंग सांगा? तो एक प्रसंग असा आहे की 1989 ची गोष्ट आहे. सर्वप्रथम अशोक देशमुख खासदारकीला त्यांना उभं केलं. उभं केल्यानंतर बाळासाहेबांची सभा माझ्या इथं सेलूमध्ये झाली. प्रचंड मोठी सभा त्यावेळेस झाली. त्यावेळेस मी तालुका प्रमुख होतो. तालुका प्रमुख होतो. अशोक देशमुखच्या लोकसभेसाठी पहिली सभा माझ्या सेलूला झाली होती. आणि त्या सेलूमध्ये आम्हीचं सगळं वातावरणच भगवामय झालं होतं. आणि एक नवाचा अनुभव होता पाठीशी. गावगाव फिरलो, मग ते पोलचिठ्ठ्या तयार करणं, युवकांनी त्यावेळेस भरपूर साथ दिली. आणि विशेष करून आम्ही एक इलेक्शन लढलो. कोणचं कॉलेजचं जे इलेक्शन असतात विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आम्ही एक पहिलं इलेक्शन लढवलं. आणि त्यामध्ये 18 पैकी 17 सीट आम्ही विद्यार्थी सेनेच्या निवडून आणल्या. सेलू तालुक्यात शिरू महाविद्यालयामध्ये ती शाखा. मग 17 मुलं तयार झाली. आणि योगाकडे बाळासाहेबांची सभा झाली. त्या सभेवर बाळासाहेबांनी आमचं कौतुक केलं. सगळे मुलं स्टेजवर घेऊन गेलो मी. आणि स्टेजवर बाळासाहेबांनी आमचं स्वागत केलं, सत्कार केला. वा छान काम केलं वगैरे असं शाबासकी त्यावेळेस मला बाळासाहेबांची मिळाली. मग तिथून एक आपल्या आमदारकीची जडणघडण सुरू झाली. ते 6 महिन्याचा पिरियड होता. खासदार झाल्यानंतर 6 महिन्याचा पिरियड होता. आणि आम्हाला तर काय ते आमदार वगैरे असं काही डोक्यात विषय नव्हता राजकारणाचा. पण शेवटी जे गॉडफादर म्हणतो आपण, बाळासाहेब तर देवतच आहेत, पण गॉडफादर जे म्हणतो ते आमचे रावते साहेब. ज्यावेळेस मी काम करीत गेलो, त्यांनी माझ्या कामाची पावती मला कशी दिली की त्यांनी मला डायरेक्ट तिकीट दिलं. अशोक देशमुख खासदार झाल्यानंतर अशोक देशमुखांनी असे प्रयत्न केले की शक्यतो पैशावाले आणि काँग्रेसची माणसं तिकीट द्यायचं काम अशोक देशमुख करत होते. तो एक चांगली मला आठवण आहे, माझ्या चेंजिंग पॉईंट ज्याला म्हणतो. त्यावेळेस माननीय रावते साहेबांनी अशोक देशमुखला त्यावेळेस एवढं झापलं की तुला इंटरफेअर करायचा काय अधिकार आहे संघटनेमध्ये. तुम्ही खासदार आहेत, तुम्ही खासदारपणे राहा, संघटना काय ठरविल हा संघटनेचा विषय आहे.
म्हणजे त्यावेळेस पासून संघटनेचा प्रभाव एवढा होता. हो, शिवसेनामध्ये म्हणतात ना, संघटना जे ठरवल तिथून शिवसेनेला नक्कीच नक्कीच संघटनेमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला फार मोठी किंमत होती. आणि मी तालुका प्रमुख काम करीत असताना लोकसभेचं काम साहेबांनी बघितलं, रावते साहेबांनी, आणि मला डायरेक्ट 1990ला मला आमदारकीची उमेदवारी दिली. आता जशी की तुम्हाला पहिली उमेदवारी दिली, आता तुम्ही विद्यार्थी सेनेतून एकदम आमदारकीच्या रेसमध्ये गेलात, तर त्यावेळेस पहिल्या आमदारकीच्या वेळेस तुम्हाला काय काय अनुभव पाहायला मिळाले? काय मला मी सांगितलं ना, माझ्या डोक्यातच नव्हतं की आमदार काय असतो. पण एवढं भारावून गेलेले ते कार्यकर्ते होते बाळासाहेबांच्या विचाराने, तर त्या कार्यकर्त्यांनी मला मागं वळून बघू दिलं नाही. मग त्यांनी काय केलं, स्वतःची सायकल असेल, स्वतःची बैलगाडी असेल, स्वतःचे 2-2 रुपये करून मला त्यावेळेस जनतेने मला सहकार्य केलं. आणि माझ्याकडे त्यावेळेस पैसा पण नव्हता. खरं म्हणजे सर्वसामान्य घरातला मी, शेतकऱ्याचा मुलगा, आणि लोक टिकल-टवाळी करत होते, हे काय निवडून येणार. समोर बलाढ्य दुधगावकर होते, काँग्रेसचे मंत्री, ते माझ्या विरुद्ध उभे होते. त्यांच्या 100 जीप होत्या, आमची एक पाहुण्यारावणीने दिलेली. आणि स्टारचा उल्लेख तर केलाच पाहिजे, सुधाकर स्टार पवारचा, की त्यांनी एक नवी जीप आणली होती. त्या काळात ती नवी जीप मला दिली. आणि मग कार्यकर्त्याच्या बळावर आणि त्यांच्या मदतीनंच मी आमदार पहिला झालो. काका, पहिला मतदारसंघ तुमचा पाथरी सेलू होता, तरी तुम्हाला आता पाथरी आणि सेलू, आता सेलू तालुका तर समजा आपलाच होता, पण पाथरी तालुक्यात तुम्ही नवीन कशी सुरुवात केली? समजा माझ्या पाठीमागे एक अनुभव होता की मी ज्यावेळेस ग्रामीण भागातून एखाद्या ज्यावेळेस माझंच गाव, उदाहरणार्थ आहे गोरगाव, हे सेलूपासून 10-12 किलोमीटरवरती, जायला रस्ता नव्हता. मग सायकलवर येणं, नाही तर किंवा पायी येणं, असा प्रवास त्यावेळेस मी केला. चिखलामध्ये, पावसामध्ये पाय तुडी चिखल काटे मोडत मी प्रवास करीत गावापासून शिरूरला यायचो. तो एक अनुभव माझ्या पाठीशी राहिला. आणि मग काय झालं, मी आमदार झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये भेटी द्यायला सुरुवात केली. आमदार झाल्यानंतर माझ्या नजरेसमोर तो रस्ता होता की आपण कसं वागलो आणि लोक कशी वागली, हे प्रसंग मला आठवत असल्यामुळे मी पहिलं प्रायोरिटी दिली ती रस्त्याला. पहिली रस्त्याचा प्रायोरिटी दिली. म्हणजे खेड्या गावामध्ये जे तुम्हाला जायला अडचणी यायच्या, रस्त्या अगोदर आपण गावापर्यंत गेलो. आणि विशेष म्हणजे एक छोटासा अनुभव सांगतो. मी त्यावेळेस मॅट्रिकच्या बेसवर सुशिक्षित बेकाराला कर्ज गव्हर्नमेंट देत होती. आणि मी त्यावेळेस एक ऍप्लिकेशन दिलं 50,000साठी की मला सुशिक्षित बेकाराला एक लोन मिळावं, जेणेकरून मी एक छोटासा उद्योग करेल, अशी एक कल्पना होती. पण तेव्हा ती फाईल मंजूर झाली नाही, कारण त्यावेळेस अनेक लोक ते वशिला वगैरे वगैरे म्हणायचे. मग त्याच्यानंतर काय झालं, मी आमदार झालो प्रथम. हे अनुभव तर पाठीशी होताच. विशेष करून पोलीस स्टेशनचा अनुभव होता, कारण पोलीस कशा खोट्या केस करायचे, खोट्या केसमध्ये लोकांना आत टाकायचे. आम्हालाही खोट्या केसमध्ये आत टाकलं, हातकड्या घातल्या. अशा प्रसंग आहेत ना, त्या काळातले ते प्रसंग माझ्या समोर आले. आमदार झाल्यानंतर मग मी धाड विचारच केला नाही. काही विद्यार्थी आले माझ्याकडे त्यावेळेस की काका आमच्या फायली मंजूर होत नाहीत. पहिला अनुभव आमदारकीचा. बँक मॅनेजरकडे गेलो, देना बँक होती, त्याला विचारलं तुम्ही फाईल का मंजूर करत नाहीत. अरे मला जो अनुभव होता ते माझ्या पाठीशी असल्यामुळे मी ते बिंदा त्याला विचारलं. तिने त्याला नानं उत्तर दिली. कदाचित आता ते खरं म्हणजे तो प्रसंग मारणं वगैरे काय थापडी पडून त्यावेळेस मी त्या मॅनेजरला मारली. त्यावेळेस तर शिवसेनेची ओळखच होती ती. मार पहिला मी मार त्या मॅनेजरला दिला आणि त्या दिवशी 50 फायली मंजूर केल्या एकाच दिवशी. त्या म्हणजे जे माझा जे अनुभव होता ते पुढेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला असा हे प्रसंग येऊ नये. हे पहिल्या वर्षीच्या आमदारकीचा आणि खोट्या केसेस करणं, पोलीसच्या लोकांना आत टाकणं, मग त्या पोलिसावर दबाव टाकायला सुरुवात केली किंवा हे चालणार नाही, जे सत्य आहे त्या सत्याला तुम्ही. काका, आपण जसं पहिल्या वर्षी आमदार झालात, केवळ पहिल्या वर्षी नाही तर आपण पाथरी आणि सेलू विधानसभेवर तब्बल 15 वर्ष राज्य केलं, तर दुसऱ्या इलेक्शनचा तुम्ही काय अनुभव सांगाल की त्याच्यानंतर काय झालं? मी 90 पासून जे काम करीत गेलो तर ग्रामीण भागाशी नाळ जुटली गेली. ग्रामीण भागाचे रस्ते केले, पाण्याचा प्रश्न सोडवला, लोकांना पाहिजे एसटी, मुलाला शाळेत जायला एसटी मिळत नव्हती, तर ते काम प्रथम मी ते कामं केली. माझ्या पहिल्या 5 वर्षामध्ये जनतेशी जुळून राहिलो. आणि एक विशेष सांगतो,
जी मी तुम्हाला जे पहिलं सांगितलं की बुवा कापसाला 50 रुपये भाव काँग्रेसने दिला नाही, काँग्रेसने दिला नाही. पण त्यावेळेस 94ची गोष्ट आहे. आंध्रामध्ये कापूस जर आपण घेऊन गेलो अच्छा. तर इकडं 1200-1100 काहीतरी भाव होता महाराष्ट्रात, महाराष्ट्रात. आणि आपण 4 घंट्याच्या अंतरावर जर आंध्रामध्ये गेलो तर 1800 भाव त्यावेळेस मिळत होता कापसाला. जवळपास 800 रुपयाचा भाव 800 होता. रुपयाचा डिफरन्स होता. मग मी काय केलं, सगळ्या शेतकऱ्याचा मोफत कापूस घेऊन गेलो, रॅल्या काढीत. वा. जवळपास दरवेळेस कधी 500 ट्रक, कधी 100 ट्रक, 200 ट्रक कंटिन्यू मी आंध्रामध्ये कापूस स्वतःच्या देखरेखीमध्ये, वा. स्वतःच्या नेतृत्वाखाली मी ते नेतृत्वाखाली. पोलीस तर आडत होती. हा. बॉर्डरच्या बाहेर बंधन होतं की बाहेर कापूस न्यायचा नाही, हा. बंधन होतं त्यावेळेस फेडरेशनचं. पण त्याला न जुमानता आम्ही ते कापूस आंध्रात घातला. त्याचा मला फार मोठा शेतकऱ्याच्या त्या काळाचं सहकार्य मला प्रचंड मिळालं. खरं तर आमदार म्हणून आपण कार्यकाळात असं म्हणजे हेच कोण याच्या व्यतिरिक्त अजून कोणतं काम होतं की तुम्हाला आतापर्यंत त्या गोष्टीचा अभिमान होता? सांगायसारखे प्रसंग तर खूप आहेत, पण सर्वात अनुभवाचं सांगायसारखं म्हणजे मी 72 पासून ऐकतो, 72 पासून ऐकत होतो की आमचं एक धरण होणार आहे, वाकडीला जे धरण आहे ते तेव्हाच ऐकत होतो. पाटोद्यात काही रिलेशन असल्यामुळं त्यांच्या जमिनी जाणार आहेत वगैरे 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 असं त्यावेळेस कळत असताना प्रभाव त्यावेळेस पाटोद्याच्या बोराडी कंपनीचा होता. ते मंजूर त्याने कशामुळे होऊ दिला नाही की त्यांचे गाव त्यात जाणार होते तालुक्याचे परतूरचे, म्हणून त्यांनी तो खोडा घातला आणि ते 27 कोटीचं धरण त्या काळातलं. मग मी काय केलं, आमदारकीच्या काळामध्ये सगळ्यात अगोदर जर प्रायोरिटी कोणती दिली असेल तर हे तळ झालं पाहिजे, म्हणून जे अधिवेशनमध्ये जे बजेट असतं, पुरवणी मागण्या वगैरे असतात, त्या पुरवण्या मागण्यामध्ये माझे 15 वर्षामध्ये जवळपास 15 वर्ष म्हणा त्याच्यावरतीच मी भाषण केलं, त्याला रेटून धरलं दुधना प्रकल्पावर. मग कुठेतरी आम्हाला 91-92ला चालना मिळाली, रोजगार हमीमधून 1.5 कोटी मिळाले, सुधाकर रौनाक मुख्यमंत्री होते. ते पुढचा प्रसंग एक पाया सुरुवात केली इजेस मधून, ते मग पाया खोदणं, लोक जमीन देत नव्हते त्याला कन्व्हिन्स करणं, त्यांच्याकडे जाणं, यश आलं मला त्यामध्ये, फार मोठं यश आलं. हे यश कोणालाच आतापर्यंत मिळालं नव्हतं धरणाचं. तर ते पाया खोदण्यापासून मी तिथं काम केलं सुरुवातीला. आणि त्याच्यामुळे आज खरंच सेलू तालुक्याला आपण पाण्याला म्हणजे पाण्याची अडचणच आपली जवळपास नक्की सत्ता आल्यानंतर मग तर मी मागं वळून बघितलंच नाही. जेव्हा 95 सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेस तर मी मंत्री नसताना सुद्धा मंत्र्याचे आम्हीच मला मंत्री व्हावं वगैरे असं काही माझ्या मनात नव्हतं. पण मी मुख्यमंत्र्यापर्यंत, आमचे डेप्टी CM मुंडे साहेब असतील यांच्या सहकार्यामुळं मी एवढा प्रचंड पैसा आणला मतदारसंघामध्ये, आणि लोड दुधनासाठी सुद्धा खूप पैसा आला आणि ते तळ आज उभा केलं. याचा मला सगळ्यात मोठा काय म्हणता येईल त्याला, जो मला मनाला समाधान देणारा प्रकल्प आहे तो मी केला. नंतर मग तर शिरूर तालुक्याचा प्रश्न होता, शिरूर तालुका निर्मिती केली, मानूर तालुक्याची निर्मिती केली, जे काही करता गेलं. जे खरं म्हणजे 33 kV सबस्टेशन असतील, पाथरीला 132 kV सबस्टेशन असेल, लाईट मिळत नव्हती लोकांना, बरोबर 6 वाजले तर लाईट अंधक व्हायची. तर त्या काळात मी 132 स्टेशन, पॉवर स्टेशन उभा केले, खेड्यापाड्यात 33 kV उभा केले, आणि विजेचा प्रश्न तेव्हा बराचसा मी मार्गी लावला होता. आता एवढ्या समजा आपल्या कामाला आपण म्हणतो ना, पहिले सेलू आणि पाथरी विधानसभेच्या गोष्टीमध्ये खान पाहिजे का बाण पाहिजे याची खूप चर्चा असायची काका. तर मग शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी तुम्ही अशी शिवसेना कोणती संघटना? नाही असं काही नाही. संघटना शिवसेना मुळातच हिंदुत्ववादी संघटना. आता ते काही लोकांनी जोडलं, ते खान पाहिजे का बाण पाहिजे. योगायोगाने खान माझ्यासमोर नव्हताच ना सुरुवातीला, खान नव्हताच माझ्यासोबत फार मोठा प्रचंड माणूस होता दुधगावकर, गणेशराव दुधगावकर मंत्री म्हणून होते त्यावेळेस. ते सांगितलं ना मी की 100 जीपा माझी एक जीप, आणि त्याच्यामुळे मला ते खानपान करायचा प्रश्न नाही आला. जनतेने विकासावर मला मतदान दिलं, आणि जनतेतला आमदार आहे, हा जनतेचा सेवक आहे, ही पदी मला त्यावेळेस जनतेने दिली. काका आपण अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले, कार्यकर्त्यांना घडवताना आपण त्यांच्यातले नेमके कोणते गुण पाहायचे त्यावेळेस? आता हे बघा, ज्यावेळेस मी काम करत होतो मला कोणी निवडलं, रावते साहेबांनी, त्यांच्याकडे एक दृष्टी होती रावते साहेबांकडे की कार्यकर्ता कसा असावा आणि कार्यकर्त्यांनी काय काम करायला पाहिजे, अशा प्रकारचे रावते साहेब विचार माझ्या डोक्यात बसले.
आणि त्यांनी कार्यकर्त्याला न्याय दिला. खरं म्हणजे त्यावेळेस जर काँग्रेसचा माणूस जर दिला असता पैशावाला बघून तर मी आज आमदार दिसलो नसतो. मी कार्याची पावती होती ना. तसेच माझ्यासोबत येणारे सर्व कार्यकर्ते, जीवाभावाचे कार्यकर्ते, तन मन धनाने स्वतःचं आयुष्य ओतून टाकणारे कार्यकर्ते माझ्यासोबत होते. मग त्यांचा विचार केला, अरे भविष्यात याला आपण मदत केली पाहिजे, यांना मोठं केलं पाहिजे. मी सुद्धा माझ्याकडे अनेक आमदार आल्यानंतर अनेक पैशावाले लोक येत होते की आम्हाला हे करा, आम्हाला तिकीट द्या. मी तो विचार केला नाही, मी माझ्या कार्यकर्त्याचा विचार केला आणि म्हणून मला ते काम करण्यात यश आलं. नक्कीच आज सेलू तालुक्यात म्हणजे आपलेच कार्यकर्ते आज चांगल्या मोठमोठ्या पदावर आहेत. तर तुम्हाला काय वाटतं त्यांना आज समजा? अभिमान वाटतो मला, माझे कार्यकर्ते मोठे व्हावे. पहिल्यापासूनच मी धोरण माझं होतं. समजा नगरपालिकेत नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांना माझ्या एक सूचना होती त्या काळात की बा तुम्ही कसं तुम्हाला याच्यात स्टँड व्हायचे हे तुम्ही बघायचं. तुम्हाला काय कमी पडेल काय नाही कमी पडेल हे तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला मी त्या शीटवर बसवलंय, त्यांना इंटरप्रिट केला नाही. हे करू नको, ते करू नको, असं करू नको, असं कधीही इंटरप्रिट त्यांच्यामध्ये केला नाही. त्यांना स्वातंत्र्य दिलं. स्वातंत्र्य दिल्यामुळे ते त्या पद्धतीने ते कार्य करीत राहिले. काका आता जसं की राजकारणासोबत आपण कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राला पण दोन्ही तालुक्यामध्ये वाव दिला, तर ह्याच्याकडे काय पाहाल की तुम्ही कला क्रीडाकडे तुमचं आधीच? खरं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मी लहानपणापासूनच खेळण्यामध्ये मी प्रायोरिटी दिली. ते कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, मी पहिल्यापासून खेळण्यामध्ये माझं आयुष्य गेलं आणि खेळाडू म्हणूनच मी पुढे आलेलो आहे. आणि त्यावेळेस खेळत असताना डावपेच कसे असतात खेळामध्ये, आपला संघ जिंकला पाहिजे आणि आपल्या संघामध्ये कोण जातीचा आहे, कोणा धर्माचा आहे. आता अनेक जाती धर्माची पोरं माझ्याकडून खेळायची. त्यात आम्ही जातपात बघितलीच नाही ना, धर्म बघितला नाही, जात नाही बघितली. मुस्लिमची पोरं कबड्डी खेळायला माझ्यासोबत होते. म्हणजे हे गुणधर्म अंगात असल्यामुळं कदाचित ती कला माझी कामी आली संघटन करण्यामध्ये सुद्धा. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागामध्ये जास्त गेलात आणि तिथल्या ग्रामीण क्रीडाप्रेमींना तुम्ही जे वाव दिला. आता जसं की सेलूचं नितीन चषक आपण राज्यभरामध्ये तुम्ही प्रसारित केलं, त्याची चर्चा आज महाराष्ट्र लेवलला नाही तर देश पातळीवर होती. त्याची संकल्पना कशी आली आपण क्रिकेटची? खरं म्हणजे क्रिकेट तर माझ्या नसानसात भिनलेलं होतं आणि विशेष करून संदीपहून एक अपेक्षा होती. संदीप चांगला खेळेल आणि तो चांगला खेळत होता. मुंबई वगैरे ठिकाणी त्याला मी कोचिंगला ठेवलं होतं आणि त्याचा एक आधार घेऊन आपण एक टुर्नामेंट या ठिकाणी भरावी बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने. तो सुद्धा खेळेल आणि एक अपेक्षा होती त्याच्याकडून की तो क्रिकेटर व्हावा, म्हणून ते मनात बसला आणि ती चषक चालू ठेवला. नक्कीच चषकाची आपण आपल्या इथे खेळलेले बरेच खेळाडू आपण आज क्रिकेटच्या इंडियन क्रिकेट टीम मध्ये पाहायला भेटतात आपल्याला. खरंच त्याचं कौतुकच करायला पाहिजे. पण काका समजा आता राजकारणातील यश मिळाले पण संघर्ष आणि पराभव आपल्याला आले, तर राजकीय जीवनातील सर्वात मोठा धक्का कोणता होता काका? खरं म्हणजे तुम्ही जसं म्हणले बाण खान, ज्यावेळेस बाबाजीने चौथ्या टर्मला माझ्यासमोर उभा होते अनेकांना अपप्रचार त्यावेळेस केला. जवळच्याच मंडळींना अपप्रचार केला की काका म्हणजे मला गरज नाही, मला जा, तुम्हाला जायचं तर जा, असा खोटा अपप्रचार केला आणि त्याचा मी बळी पडलो. खरं म्हणजे जनतेने आजही मला नाकारलं नाही. ठीक आहे, राजकारणामध्ये जय विजय पराजय आणि पराजय पचविता पण आला पाहिजे. मी तो पचवला, मला काही वाटलंच नाही त्या गोष्टीचं, कारण मी जनतेसाठी लढत होतो. मी स्वतःसाठी लढलोच नाही ना. एवढ्या कठीण परिश्रमात तुम्ही स्वतःला कसं सावरलं समजा काका? शेवटी मुलाकडे बघून, उद्या भविष्यात मुलं माझी लहान होती त्यावेळेस आणि मुलाच्या रूपाने कदाचित पुढे चालू ठेवावं त्यासाठी मी सतत काम करीत राहिलो. पण नंतर काय प्रसंग असा आले, नंतर मी पडल्यानंतर की संघटनेमध्ये असे नवीन लोक फार आली. बाळासाहेब थकले होते आणि नेतृत्व उद्धव साहेबांच्या हातात आलं. ते उद्धव साहेबांचं नेतृत्व आलं असताना मग तेव्हा अनेक नवीन लोक त्या पक्षामध्ये सामील झाले आणि मग ते लाव्या सुरू करणं, एकमेकाविषयी काहीतरी सांगणं, गैरसमज करून देणं, असे बरेचसे गैरसमज झाले ना. त्यावेळेस खूप गैरसमज झाले. माझ्याबद्दल तर प्रचंड गैरसमज झाला. मी प्रामाणिकपणे सांगतो आज सर्व तुमच्या मीडियासमोर की मी
माझ्या संघटनेची मी आयुष्यात कधीच गद्दारी केली नाही. माझ्या कार्यकर्त्यासोबत तर नाहीच, अजिबात नाही. तो कार्यकर्ता निवडून येईल नाही येईल तो त्याचा नशिबाचा भाग होता, पण मी त्याला प्रामाणिकपणे त्यासाठी शेवटपर्यंत लढत राहिलो. बाण मी पाथरी मतदारसंघात बाण कमी करू होऊच दिला नाही. पंचायत समितीच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून मी माझे एक एक दोन दोन चार चार कार्यकर्ते निवडून आणत राहिलो. मग त्याच्यामध्ये आता शेवटी राजकारण करायचे, आपल्याला आवड आहे, लोकांमध्ये राहायची आवड आहे, म्हणून ते कमी मी त्याच्या मागं सरकलो नाही. मग एक सुरुवातीला मग उद्धव साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली जिल्हा प्रमुखची. पण त्या जिल्हा प्रमुख काम करीत असताना अनेक लोकांनी माझ्याबद्दल वाईट गोष्टी पसरवल्या आणि त्याच्या मला फार वेदना झाल्या. त्यावेळेस मी असं म्हणत होतो माझ्या कार्यकर्त्याला, मी बऱ्याच वेळा असं बोलायचो की माझ्या ईश्वराने मला एक संधी द्यावी माझ्या जीवनामध्ये. मला आमदार व्हावं, खासदार व्हावं असं स्वप्न नाही बघितले मी, पण लढलो. पण एक संधी द्यावी की जेणेकरून मी काय गुन्हा केला त्याचं निस्तारण व्हावं, कुठेतरी त्याचं एक काय म्हणतात आरोपाला खंडन करण्याला कुठेतरी संधी मिळावी. ती संधी शोधत शोधत आज इथपर्यंत आलो. आपण बघितलं काल खासदार साहेब आपल्या शिवसेनेकडे आले, मोठा मेळावा झाला. त्यावेळेस त्यांनी स्वतः कबूल केलं की काकाच्या मुळे मी आज या ठिकाणी आलो. म्हणजे कुठेतरी आरोप झालेले आता हळूहळू ते गोष्टी समोर यायला लागले किंवा नाही काका चूक केली नव्हती. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते म्हणून खरंच जिल्हा तुमच्याकडे पाहतोच आहे काका. पण आता जसं तुम्ही आता सांगितलं, एवढ्या सगळ्या राजकीय गोष्टीमध्ये तुम्हाला एक कुटुंबाची कशी साथ मिळाली काका? खरं म्हणजे माझे वडील मूळ काँग्रेसचे होते, मूळ आमचं घर काँग्रेस. पण ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये उतरलो त्यावेळेस माझे भाऊ, माझे वडील मी होते त्यावेळेस वडिलांनी मला जाता जाता सल्ला दिला की बाबा तू आता जे करतोस ते आता प्रामाणिकपणे कर, कुठे गालबोट लागू देऊ नको. मूळ काँग्रेस सगळे घर. पण त्यांनी ज्यावेळेस मी शिवसेना स्वीकारली त्यावेळेस वडील माझे जिवंत नव्हते, मी आमदार असताना तारका प्रमुख घालतो. पण त्यावेळेस वडिलाचं सुद्धा खूप मोठं सहकार्य त्यावेळेस लागलं की ते मला ठीक आहे. आता तू, मला वाटलं, भीती वाटली होती की मी जेलमध्ये गेलो वडील रागवतील, कशाला हे फालतू धंदे वगैरे असे. पण वडिलांनी त्यावेळेस मला आशीर्वादच देऊन गेले असं म्हणायला हरकत नाही, किंवा जे करायला असते प्रामाणिकपणे कर. म्हणून घरच्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं. माझे भाऊ असतील, माझे चुलते असतील, गावातली सर्व माझी मंडळी, सगळ्या गाववाल्यांनी मला एक जीवाभावानी साथ दिली. चला आपल्या गावाचा एक कार्यकर्ता कुठेतरी मोठ्या पदावर जातो, अशा प्रकारची प्रेरणा त्यावेळेस मिळाली. काका आता जसं की तुम्ही ज्यावेळेस राजकारणात आलात त्यावेळेसचं राजकारण, 15 वर्षाचं आमदारकीचं राजकारण आणि आजचं राजकारण, यात काय फरक वाटतो? खरं त्यावेळेस कसं होतं, त्यावेळेस मीडिया नव्हता, इलेक्ट्रिक मीडिया नव्हता. आता काय झालंय, इलेक्ट्रिक मीडिया असल्यामुळे सोशल मीडियावर प्रत्येकजण काम करायला लागला. प्रॅक्टिकली कोणीच नाही ना. प्रॅक्टिकली कोणी खाली काय घडायला हे माहित नाही. तुम्हाला फेसबुकचे मित्र मिळायला लागले, मग तुम्ही त्या मित्रावर अवलंबून आहेत. तसं न करता आजच्या युवकांनी खरं म्हणजे प्रामाणिकपणे काम करायची गरज आहे. आज देश चालवायचा असेल तर युवकांच्या शिवाय देश चालू शकत नाही. पण युवक भरकट चाललेला आहे. कोणाच्या तरी आमिषाला बळी पडायला लागलेला आहे, केवळ कोणाच्या जाती धर्माच्या नावाखाली त्याचा बळी चाललेला आहे. खरं म्हणजे त्याने वेळेस सावध व्हायला पाहिजे, माझं असं मत आहे. म्हणजे त्यावेळेसच्या राजकारणात आणि आता म्हणजे अजून काही विचारायचं म्हणलं तर त्यावेळेसचं राजकारण आणि आजचं राजकारण याच्यात काय फरक? खूप म्हणजे खूप मोठा फरक आहे. त्यावेळेस समोरासमोर राजकारण व्हायचं, गटबाजी जास्त नव्हती. आता पाहिलं आपण सध्या महाराष्ट्राचे समीकरण म्हणजे एका पक्षाचे 2-2 गट होऊन बसलेत, तर याचा कितपत परिणाम तुम्हाला असं जाणवतो? खूप मोठा परिणाम आहे. त्यावेळेस एका जीवाभावाचे कार्यकर्ते होते, संघटनेसाठी जीव अर्पण करणारे होते. आता काय झालंय की प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा असा काय म्हणजे ते रेस लागलेले पक्ष वाढवायचे. त्यामध्ये मग चोर डाकू असे लोक त्यामध्ये यायला लागले, पैसेवाले. राजकारणाचा धिंगाणा होऊन बसला. खरे माणसं निष्ठावान जे काम करतात त्यांना कुठं संधी आहे? आज आता मी बघतो, आता खरं म्हणजे दुधगावकरला मी 90ला पाडलो होतो. तो दुधगावकर 99 मध्ये आमच्या उद्धव साहेबांच्या तिकीट दिलं लोकसभेचं.
हे काका ज्यांनी विरोध त्यावेळेस केला त्या लोकांना तिकीट दिली. आता तुम्ही जसं म्हणलात की पैशामुळे सगळ्या त्यावेळेस आणि आजच्या म्हणजे तुम्हाला काय वाटतं साधारण राजकारण एकदम पैशावर येऊन पडलंय का? पैसा तर आहेच, मूळ फॅक्ट पैसा आहे, पण माणुसकी काम हे जर असेल तर त्याला सुद्धा पैसा कमी म्हणजे हे पैशाचं महत्व कळणार नाही. असं मला वाटतं की पैशाला महत्व आहेच सध्या, पण कामामध्ये बघा आता मला ठीक आहे काही गोष्टी आता बोलता येत नाही, पण आपण बघितलं पैसा जरी गेला तरी आपण मार्जिन काय आहे, काय असं आपण काय ते बघत आलो. आताच्या राजकारणामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान काय वाटतं की हे सगळ्यात मोठं आव्हान आहे याच्यापर्यंत आपण जायला पाहिजे की सध्याच्या परिस्थितीवर? खरं म्हणजे सध्या परिस्थिती सांगायचं म्हणजे मुळात आता संघटना बांधणं तेवढं सोपं राहिलेलं नाही, कारण अनेक पक्ष झाली. मन जोपासणं आता बऱ्याच अवघड झालं. आता बरंच युवक आता नवीन मुलं आता त्यांचे विचार बदलणं, त्यांना परत कन्व्हिन्स करणं हे सध्या अवघड वाटतंय आता ह्या विषयावर. काका समजा आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न की जर परत एकदा तुम्हाला राजकीय मोठी संधी मिळाली तर काय काय सांगाल त्याच्यावर? जनतेच्या मनात जर असेल, जनतेने जर ठरवलं तर लढायला हरकत नाही. नक्कीच तुमची इच्छा असेल. हो, माझी इच्छा तर आहे. समजा जसं तुम्ही म्हणलात की एकदा आपल्याला संधी मिळावी की ज्यांनी आपल्यावर जे अलिगेशन केले त्याला तर ते राजकीय रूपातून मिळू एका जनतेच्या मनातून ते निघून जायला पाहिजे. ते जरी निघालं तरी ठीक आहे. आता मुलाच्या रूपातून बघू भविष्यात काय होईल. काका आता एवढ्या सगळ्या काळामध्ये संघर्षामध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय कमवलं आणि काय गमवलं असं? मी खरं म्हणजे माणुसकी कमवली. आजही ज्या गावामध्ये मी जातो आजही त्या गावाची लोक सांगतात की काका तुम्ही हे आम्हाला दिलेलं आहे, काका हे तुमचा रस्ता आहे, काका तुमच्यामुळे माझं घरदार वाचलं. असं अनेक लोक आजही माझ्याविषयी म्हणजे बोलतात. याचं मला खूप मोठं समाधान आहे. गमवायला काहीच नव्हतं माझ्याकडं. गमवायला माझ्याकडे काय होतं? मी एक सर्वसामान्य घरातून आलेलो होतो. मला गमवायचं काहीच दुःख नाहीये, मी काहीच गमवलं नाही. फक्त मला जे खोटे आरोप झाले त्याचा मी मनाला थोडा माझ्या वेदना झाल्या की काही न करता माझी बदनामी केली. आज बरेचसे कार्यकर्ते काका आज तुम्हाला सोडून गेले, हा तर त्यांना पाहून काय वाटतं तुम्हाला? जसं तुम्ही सांगत होता की माझ्याकडून कार्यकर्त्याला जायला 15 वर्ष लागली आणि 15-20 वर्ष लागली. आणि आताच्या याच्यात लोक कसं आता कार्यकर्त्याला अपेक्षा वाढल्या. ज्याने कमवलं त्यांना ते टिकवायचं पडलं. आपण ते कमवलंय, टिकलं पाहिजे. माझा मग आता मी त्यांना सरळ सांगितलं बाबा मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तुम्हाला राहायचं राहा, तुम्ही तुमचा विचार करा भविष्याचा. मी कोणाला अडचण निर्माण नाही केली. तुमच्या मनात कधीच कधी द्वेष नाही आला. ठीक आहे, तो चांगला ठीक आहे जात असेल, त्याचं जर चांगलं होत असेल तर त्याने नक्की करावं. काका जसं की आता उद्या तुमचा वाढदिवस आहे, आजच म्हणायला हरकत नाही. आज तुम्ही 68 वर्ष पूर्ण केली, तर आजपर्यंतच्या प्रवासामध्ये समजा पाहायचं म्हणा तर तुम्ही स्वतःला काय संदेश द्याल की काय याच्यामध्ये आपल्या तुम्हाला वाटतंय की इथं मला या ठिकाणी असा संदेश द्यायचा आहे की जे काम मला करायला मिळालं शिवसेनेच्या माध्यमातून, जनतेपर्यंत जायला मिळालं, जनतेच्या सुखादुखामध्ये मी सामील झालो, जनतेने माझ्यावर खूप खूप प्रेम केलं, आजही प्रेम करतायत. पण शेवटी सत्ता महत्वाची आहे. बऱ्याच लोकांना सत्ता पाहिजे, त्यामुळं ते कदाचित दूर गेले असतील. पण मला आनंद आहे. मी आजही तसाच पद्धतीनं आजही माझा वाढदिवस कार्यकर्ते अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करतात. कधी कधी मीच कंटाळतो की आता बस झालं, आता आपण नाही असं हे करायला पाहिजे, थकतो कधी कधी. पण लोक जनता थकू देत नाही. काका तुमच्यावर खरंच सेलू तालुका असेल, पाथरी असेल किंवा परभणी जिल्हा असेल, खरंच तुमच्यावर प्रेम करणारे अजूनही बरेचसे लोक आहेत. काका जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही 15 वर्ष जे समाजकारण केलं, सगळ्यांच्या सेवा तुम्ही मनमोकळ्यापणानं पूर्ण केल्या, तर एक शेवटचं काय सांगाल की तुमचे असे शेवटचा संदेश जर द्यायचा म्हणलं आपल्या सह्याद्री समाचारच्या माध्यमातून तर काय सांगाल जनतेला? मी एवढं सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करा. विश्वासघात कोणाचा करू नका. पटत नसेल तर स्वतःहून
निघून जा. हम्म. पण कोणावर अलिगेशन करणं, कोणावर खोटे आरोप करणं हम्म. हे करू नका. हम्म. आपल्या लाईफनी जगा, चांगले तुमचंही कल्याण होईल, चांगले विचार आपल्यासमोर असू द्या. आणि शेवटी एकच सांगेल की आज जे काय मी मिळवलं, जे काय मला मिळालं त्याच्यामध्ये मी तर समाधानी आहेच, प्रश्नच नाही. माझ्या ईश्वराच्या कृपेनं दोन्ही मुलं चांगली आहेत, दोघंही कमवत आहेत. त्यामुळे मला घरचं कुठलंही टेन्शन मला आज पण नाही आहे. मी आजही जनतेला वेळ देऊ शकतो, जनतेच्या कामासाठी आजही जातो. अनेक प्रसंग आहेत आणि सांगण्यासारखे खूप आहेत, पण दुखवलेली माणसं आजही माझ्याकडे येतात की त्यांना बाहेर काढायचं काम मी करत आलो. ते आर्थिक मध्ये डुबवलेले असतील, कोणी डुबवलं, कोणी बुडवलं, त्यांना बाहेर काढायचं काम मी आजही करत आलो. ओके, चालतंय काका. जसं आपण पाहिलं की काकाचा जीवन प्रवास आपण थोडक्यात पाहिला, महत्त्वाचे मुद्दे काकांनी आपल्याला स्पष्ट केले. सह्याद्री समाचार वाहिनीतर्फे आपण काकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि काकांनी आपल्याला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल काकाचे धन्यवाद काका.